महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर आक्रमक झालेले पाहायला मिळतात। ग्रामस्थांकडून नांदणी ते कोल्हापूर मूक पदयात्रा काढण्यात आली। शेकडो कोल्हापूरकर या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये पदयात्रा काढण्यात आली होती। आपल्या भारतीय परंपरा, प्रतिष्ठा आणि आपली अतिशय मोलाची असलेली दक्षिणाची शान म्हणजे माधुरी यांना, या हत्तीला अंबानी यांनी बेकायदेशीररित्या वडताळा येथे नेल्यामुळे आपण सर्वजण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर 45 किलोमीटरची पदयात्रा घेऊन जातात। सुप्रीम कोर्टाने दिलेला हा जो निर्णय आहे तो काय अंतिम नाही। संविधानानं सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय बदलण्याचा अधिकार या देशाच्या महामहिम राष्ट्रपतींना आहे। तिनं तिच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। 4 तास नांदणीमध्ये मिरवणूक चालू असताना तिनं पाण्याचा थेंब घेतला नाही, फळं घेतली नाहीत। एवढंच नव्हे तर रडत रडत ती गेली। ज्या माधुरीनं आमच्या 742 गावांचे प्रमुख असणाऱ्या मठाधिपतींना रडवलं, स्वतः रडली। यावरून माधुरीला नांदणी मठ सोडायचा नव्हता हे स्पष्ट होतं। आणि म्हणून माधुरीच्या वतीनं आम्ही सारेजण महामहिम राष्ट्रपतींना दयेचा अर्ज देण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा घेऊन निघालेलो आहोत। सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत, त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा कशा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल, अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू। पण ही मूळ केस जी आहे ती केस ऍक्टिव्हिस्ट आणि ज्यांच्याकडे ही व्यवस्था होती त्यांच्याबदली केस होती। अर्थात त्याच्यामध्ये जो काही सरकार म्हणून वन विभागाचा रोल होता तेवढाच वन विभागाने त्यावेळेसचे जे काही अहवाल दिले आहेत, पण कुठेही याच्यामध्ये सरकार म्हणून थेट हा निर्णय घेण्यात आलेला नाही। हा सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।